मंदा पाटणकर तसं एक सर्वसामान्य नाव, कुणीही चटकन विसरावं असं. पण तुम्ही एखाद्या अस्सल मुंबईकराला मंदा पाटणकर बद्दल विचारलं तर त्याला अंधुक अंधुक काहीतरी आठवेल. तो बुद्धीला ताण देईल. मग त्याच्या डोळ्यांसमोर एक फ्लॅशबॅक सुरू होईल. आवाज करत सुसाट जाणारी लोक, त्यात शांतपणे बसलेली लोक, कुणी खिडकीत बघतंय, कुणी गप्पा मारतंय आणि अशातच कानावर पडणारा किंचाळण्याचा आवाज. बऱ्या फ्लॅशबॅकमध्ये जाणाऱ्या लोकांनी ही घटना अनुभवलेली नसते, पण त्यांना कोणीतरी याबद्दल सांगितलेलं असतं. त्यांनी कधीतरी कोणाच्या तरी तोंडून मंदा पाटणकर हे नाव ऐकलेलं असतं. समजा कुणी कधीच हे नाव ऐकलं नसेल तर त्याला एक स्टोरी सांगा. सगळ्या मुंबईत फेमस असलेली मुंब्रा कळवा या स्टेशनवरून जाताना लोकलमध्ये एक बाई दिसते. पांढरी साडी किंवा पांढरा चुडीदार घातलेली. कधी कधी ती दिसत नाही, पण कानावर किंचाळण्याचा आवाज येतो. एका क्षणासाठीच पण कायम लक्षात राहणारा आवाज. हा आवाज कोणाचा असतो? मंदा पाटणकरचा. सोशल मीडिया, 24 तास न्यूज चॅनल असं काहीच नसताना 54 वर्षांपूर्वी घडलेली एक घटना, जी आजही मुंबईत चर्चेचा विषय, ज्यावर रत्नाकर मतकरींसारख्या ज्येष्ठ लेखकानं कथा लिहिली. अशी घटना जी आजही कित्येकांसाठी एक लेजंडरी अफवा आहे. 13 सप्टेंबर 1969चा दिवस, वार शनिवार. दुपारची वेळ होती. कल्याणवरून सुटलेली 40 अप लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येत होती. गर्दी जरा कमी होती आणि त्यातही महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात तर निव्वळ शांतता होती. त्याच डब्यात एक 22 वर्षांची तरुणी बसलेली. नुकतंच लग्न झालेलं, नवरा कस्टम्समध्ये अधिकारी होता. ती राहायला डोंबिवलीला होती, पण चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये ती MA शिकत होती. डब्यात बसून ती शांतपणे पुस्तक वाचत होती. साधारण 3:45 वाजता लोकलनं मुंब्रा स्टेशन सोडलं आणि मागच्या डब्यात बसलेल्या लोकांना एका महिलेचा जोरात किंचाळण्याचा, जीवाच्या आकांतानं ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी काही करेपर्यंत कळवा स्टेशन आलंच. डब्यातल्या लोकांनी बाहेर उड्या मारल्या. पुढे असलेल्या फर्स्ट क्लासच्या डब्याकडे धाव घेतली. त्यांना पहिलं दृश्य दिसलं, 3 माणसं डब्यातून उडी मारून पळून गेल्याचं. आणि दुसरं दृश्य ते बघणाऱ्या, त्याबद्दल माहिती घेणाऱ्या प्रत्येकाला हादरवणारं होतं. लोकलच्या डब्यात एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली. तिच्या अंगावर सगळीकडे जखमा होत्या. गळ्यातला दागिना कुणीतरी खेचून घेतल्याची चिन्ह दिसत होती आणि या सगळ्यात ती निपचित पडलेली. तिच्या आजूबाजूला काही वह्या पुस्तकं होती, ज्यावर नाव होतं मंदा पाटणकर. जमलेल्या लोकांनी पोलिसांना बोलवलं. मुंबईच्या लोकलमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीचा निर्गुण खून झाला, ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांवरचा दबाव वाढला. आरोपींना शोधण्याचं अवघड काम त्यांच्याकडे होतं. त्यांनी कल्याण ते कळवा सगळी स्टेशन्स पालती घातली. सगळ्या मुंबईत पोलिसांच्या तुकड्या पोहोचल्या, पण काही क्लू सापडत नव्हता. मुंबईतलं वातावरणही बदललं होतं. डोंबिवलीमध्ये महिलांनी सभा घेतल्या. दिवसाच्या कुठल्याही वेळेत लोकलचे महिलांचे डबे ओस पडू लागले. महिला पुरुषांच्या डब्यातून प्रवास करू लागल्या. लोकल आणखी सुरक्षित करा, पोलिसांवर कारवाई करा, अशा मागण्या होऊ लागल्या. आणि तेवढ्यात पोलिसांच्या हाती लागले 2 हात रुमाल, ज्यावर होते रक्ताचे डाग. पण त्यावरून तरी गुन्हेगार कसे शोधणार? हे हात रुमाल आणि लोकलच्या डब्यात सापडलेले आरोपींच्या पायांचे ठसे हे आरोपी शोधायला पुरेसे नव्हते. तपासाची जबाबदारी CID कडे सोपवण्यात आली. पण या हात रुमालांवरूनच कोड उलगडलं. कारण पोलिसांच्या मदतीला धावली डॉग स्क्वॉड मधली राणी. या राणीला विशेष ट्रेनिंग देण्यात आलेलं. तिनं वासावरून आरोपींचा माग काढला आणि पोलीस येऊन पोहोचले दिव्यात. कळवा स्टेशन पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर. अनंत म्हात्रे आणि विष्णू सखाराम हे 2 विशीतले तरुण अंगणात झोपले होते. राणी जशी त्यांच्याजवळ पोचली तसं पोलिसांनी त्यांना पकडलं. नामदेव भगत या 3ऱ्या आरोपीला रेल्वेतून पकडण्यात आले. आणि मग पुढे आला मंदा पाटणकर प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम. याची माहिती आपल्याला मिळते ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी यांनी लिहिलेल्या एका ट्विटर थ्रेडमध्ये. तर झालेलं असं की म्हात्रे, सखाराम आणि भगत हे तिघही सराईत गुन्हेगार, चोरीचे आरोप असलेले, पैशांच्या हव्यासापोटी रेल्वेत चोऱ्या करणारे. 13 डिसेंबरच्या दिवशी त्यांनी असा चोरी करायचा निर्णय घेतला. कल्याणवरून CSMTला जाणाऱ्या लोकलमध्ये. मुंब्रा स्टेशनला हे तिघं फर्स्ट क्लासच्या लेडीज डब्यात चढली. त्यांनी पुस्तक वाचत असलेल्या मंदा पाटणकरला पाहिलं. आपण आलोय
हे कळून न देण्यासाठी तिघांनी पायातल्या चपला काढल्या. दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेले. म्हात्रेनं तिच्या अंगात चाकू खुपसला. भगतनं तिचं तोंड दाबायचा प्रयत्न केला. सखारामनं तिला उठू दिलं नाही आणि तोवर तिच्यावर वार झाले. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र, सोन्याची साखळी खेचली, अंगावर जखमा केल्या आणि पुढचं स्टेशन आल्यावर लोकलमधून उडी मारत पसारही झाले. शांतपणे पुस्तक वाचणारी मंदा पाटणकर आता रक्ताच्या थारोळ्यात शांत पडली होती. हे सगळं घडलं फक्त एका स्टेशनच्या अंतरात. तिन्ही आरोपींनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचा एक चौथा साथीदारही सापडला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि मंदाचे दागिनेही जप्त केले. कळव्याला उतरून या आरोपींनी रेती बंदर गाठलं. मग तिकडून बोटीनं ते दिव्याला पोचले. खरं तर त्यांच्यापर्यंत पोचता येईल, त्यांची माहिती मिळेल असा कुठलाही पुरावा पोलिसांना मिळाला नव्हता. पण डॉग स्क्वॉड मधल्या राणीमुळं गुन्हा उलगडला. मंदा पाटणकरचा निर्गुण खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंदाचा खून चोरीच्या उद्देशानंच झाला हे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं. पण तोवर हा खून प्रेम प्रकरणातून झाला या चर्चेला उधाण आलं होतं. याच्या मागे कारणही होतं. मंदाजवळ काही प्रेमपत्र सापडली होती. ती तिचीच असल्याचा संशय आला. पण ती प्रेमपत्र एका नातेवाईकानं तिच्याकडे पोस्टात टाकण्यासाठी दिली होती असा खुलासा नंतर झाला. पण तोपर्यंत अशी अफवा उठली की मंदाला 1 लाखाची लॉटरी लागलेली आणि ते तिकीट तिच्याकडून मिळवण्यासाठी तिचा खून झाला. पण या अफवा काळाच्या ओघात विसरल्या गेल्या. पण लोक मंदा पाटणकरला विसरले नाहीत. त्याचं कारण ठरलं आणखी एक अफवा. खरं तर मंदाला न्याय मिळणं, लोकलमध्ये महिलांचा प्रवास आणखी सुरक्षित होणं हे जास्त महत्वाचं होतं. तिच्यासारखी घटना परत कधीच न होणं हे डोक्यात ठेवणं जास्त महत्वाचं होतं. पण दुर्दैवानं डोक्यात राहिली ती फक्त एक अफवा. मुंब्रा कळवा स्टेशनवरून जाताना लोकलमधून ओरडण्याचे आवाज येतात. पांढरी साडी घातलेली एक बाई दिसते. ती थेट तुमच्या डोळ्यात बघते. तुम्हाला दिसली आहे का कधी मंदा पाटणकर?